नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अल्कोहोल फिनॉल इथर याच्यातला आपण लास्ट पार्ट बघणार आहेत इथर. तर सुरुवातीला आपण इथर हा ग्रुप फंक्शनल ग्रुप समजून घेणार आहे. अल्किल ग्रुप, नंतर ऑक्सिजन आणि अल्किल ग्रुप. मग याच्यात दोन टाईप पडतात, सिंपल इथर आणि कॉम्प्लेक्स इथर. या कॉम्प्लेक्स इथरला आपण मिक्स इथर म्हणतो. सिंपल इथर म्हणजेच काय, तर ऑक्सिजन याच्या साईडला दोघं साईडला अल्किल ग्रुप सारखे असतात, लाईक डायमिथिल इथर. कॉम्प्लेक्स इथर म्हणजे काय, तर ऑक्सिजन साईडला वेगवेगळे ग्रुप असतील, जसं की या साईडला इथिल ग्रुप आहे, या साईडला मिथिल ग्रुप आहे. हे त्याला इथर फंक्शनल ग्रुप. आता पुस्तकात दिल्याप्रमाणे आपण पेज नंबर 248 याच्यावरचा नेक्स्ट टॉपिक स्टार्ट करणार आहे, तो म्हणजे प्रिपरेशन ऑफ इथर. न्यू सिलेबस मध्ये आपल्याला सुरुवातीला पहिली रिएक्शन दिलेली आहे डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल. डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल म्हणजेच प्रिपरेशन ऑफ इथर मध्ये अल्कोहोलचं डिहायड्रेशन होईल आणि इथर हा प्रॉडक्ट मिळेल. व्हॉट इज डिहायड्रेशन? डिहायड्रेशन म्हणजे रिमूव्हल ऑफ वॉटर. मी सुरुवातीला जनरल रिएक्शन लिहून देतो. when alcohol is heated with dehydrating agent like H2SO4 or phosphoric acid H3PO3. आता इथे मी अल्कोहोलचे दोन मोलेक्युल इथे दाखवत आहे. याला इंटरमोलेक्युलर डिहायड्रेशन रिएक्शन पण म्हणतात. म्हणजे हा OH आणि दुसऱ्या मोलेक्युल मधला हायड्रोजन हा H2O निघेल आणि मिळणारा प्रॉडक्ट असेल ROR इथर. तर हे झाली जनरल रिएक्शन. आता सर्वात महत्वाचं, डिपेंडिंग ऑन टेम्परेचर. या रिएक्शन मध्ये आपल्याला दोन प्रॉडक्ट मिळतात. तर ते कशा पद्धतीने ते आपण समजून घेऊया. अल्कोहोल इज हिटेड विथ डिहायड्रेटिंग एजंट H2SO4 किंवा H3PO3. पण याच्यात जर टेम्परेचर 413 केल्विन 413 केल्विन जर असेल तर इथर प्रॉडक्ट मिळेल. आणि जर टेम्परेचर अल्कोहोल इज रिएक्ट विथ डिहायड्रेटिंग एजंट टेम्परेचर 443 केल्विन असेल तर अल्किन हा प्रॉडक्ट मिळेल. अल्किन प्रॉडक्ट मिळेल. डिपेंडिंग ऑन टेम्परेचर डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल गिव्स द टू डिफरंट प्रॉडक्ट. तर अशा पद्धतीने आपण हे जनरल रिएक्शन बघितलेले आहेत. आपण एक्झाम्पल बघू शकतो. नेक्स्ट प्रॉडक्ट बघणार आहेत, नेक्स्ट रिएक्शन बघणार आहेत विल्यमसन सिंथेसिस.
प्रिपरेशन ऑफ इथर या टॉपिक मध्ये नेक्स्ट रिएक्शन आहे विल्यमसन सिंथेसिस. विल्यमसन सिंथेसिस 11वीत सुद्धा ही रिएक्शन गेलेली आहे. वेन अल्किल हलाइड, आता अल्किल हलाइड आलं याचा अर्थ मागच्या चॅप्टर मध्ये म्हणजे 12th मध्ये पहिल्याच चॅप्टरला ऑर्गॅनिकच्या पहिल्या चॅप्टरला ही रिएक्शन झालेली आहे. वेन अल्किल हलाइड इज ट्रीटेड विथ सोडियम अल्कोक्साइड, सोडियम अल्कोक्साइड म्हणजे हा जो NaX ग्रुप आहे हा बाहेर निघेल आणि मिळेल हा अल्किल ग्रुप या ऑक्सिजन सोबत अटॅच होईल आणि मिळतो इथं बाय प्रॉडक्ट NaX, सोडियम हलाइड. ते झाले जनरल रिएक्शन. तर अशा पद्धतीने इतर आपल्याला मिळतो. ॲरोमॅटिक इतर झाला. ॲरोमॅटिक इतर जर मिळवायचं असेल तर इथे ॲरोमॅटिक इतर सुद्धा मिळेल. अल्किल ग्रुपच्या ऐवजी फक्त ॲरोमॅटिक ग्रुप घ्यावा लागेल. एखादं एक्झाम्पल बघूया. CH3Br प्लस सोडियम इथॉक्साइड, NaBr बाहेर पडेल. CH3O, C2H5 हा आपल्याला मिथर मिळेल. मिथिल इथिल इथर म्हणतो आपण याला किंवा त्याला मिथॉक्सी, IUPAC नेम आहे मिथॉक्सी इथेन. तर अशा पद्धतीने प्रिपरेशन ऑफ इथर मध्ये विल्यमसन सिंथेसिस खूप इम्पॉर्टंट आहे. बोर्ड एक्झामला आपण विचारले जाते. नेक्स्ट टॉपिक बघणार आपण फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ इथर. फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ इथर. सुरुवातीला आपण स्टेट आणि बॉइलिंग पॉइंट बद्दल बोलूया. पहिला पॉइंट, डायइथिल इथर आणि इथिल मिथिल इथर आर गॅसेस, म्हणजे हे दोघं गॅसेस स्टेट मध्ये आहेत आणि अदर इथर्स आर कलरलेस लिक्विड. बाकीचे जे इतर आहेत ते कलरलेस लिक्विड आहे. विथ प्लेझेंट स्मेल. त्यांचा स्मेल कसं आहे, ऑर्डर कसं आहे, ऑर्डर प्लेझेंट आहे. सेकंड प्रॉपर्टीज आहे लोअर इथर आर हायली व्होलाटाईल. व्होलाटाईल स्टेट म्हणजे काय, व्होलाटाईल लिक्विड असतात ते म्हणजे ज्यांचा इव्हॅपोरेशन स्पीड हा जास्त असतो त्यांना आपण व्होलाटाईल लिक्विड म्हणतो. तर डायइथिल इथर जे लोअर इथर असतात ते हायली व्होलाटाईल आहेत, म्हणजे त्यांचं पटकन इव्हॅपोरेशन होतं. हायली इन्फ्लेमेबल पण आहे, हायली इन्फ्लेमेबल आहे लोअर इथर. बॉइलिंग पॉइंट ऑफ इथर आर ग्रॅज्युअली इन्क्रीजेस विथ मोलर मास ऑफ इथर. जसं जसं मोलर मास ऑफ इथर म्हणजे मोलर मास वाढत जाईल तसं तसं बॉइलिंग पॉइंट वाढत जाईल. आपल्या पुस्तकात पण चार्टमध्ये काही एक्झाम्पल दिलेलं आहे, जसं की डायमिथिल इथर आहे, डायइथिल इथर आहे. जसं जसं मोलर मास वाढेल तसं तसं बॉइलिंग पॉइंट हा इन्क्रीज होईल. त्याच्यानंतर फिजिकल प्रॉपर्टीज आहे पोलॅरिटी आणि सोल्युबिलिटी. तर इथर हा पोलर कंपाऊंड आहे. तर इथे ऍक्च्युअल आपण अगोदर स्ट्रक्चरचा स्टडी करूया. स्ट्रक्चर जो आहे इथरचं स्ट्रक्चर आपण जनरली असं लिहितो RO आणि R. तर बऱ्याच जणांना असं वाटत असेल की इथरचा जो इथर मध्ये हा जो बॉन्ड अँगल असतील हा 180चा असेल, बट ऍक्च्युली 180चा तो बॉन्ड अँगल नाहीये. तो बॉन्ड अँगल आहे 110 डिग्री सेल्सिअस डिग्री त्याचा अँगल आहे.
तर जो याच्यावर डायपोल मुवमेंट जो आहे, नेट डायपोल मुवमेंट हा असतो. तर पोलॅरिटी जी आहे, ही जी वीक पोलॅरिटी जी आहे त्याचा परिणाम हा बॉइलिंग पॉइंटवर होत नाही. वीक पोलॅरिटी डज नॉट अफेक्ट बॉइलिंग पॉइंट. ही जी पोलॅरिटी आहे त्याची वीक आहे ऍज कम्पेअर टू अल्कोहोल. आता सोल्युबिलिटी आणि पोलॅरिटी याच्यातला जो कम्पॅरिझन, आता म्हणजे पोलॅरिटी नंतर आपण सोल्युबिलिटी बघूया. सोल्युबिलिटी जी आहे ती जर आपण स्टडी केला तसं लक्षात येईल की अल्कोहोल जो आहे हा इंटरमोलेक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग अल्कोहोल दाखवतो, मात्र इथरमध्ये इंटरमोलेक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग दिसत नाही. तर अल्कोहोल जो आहे हा ज्या पद्धतीने सोल्युबल होतो वॉटरमध्ये त्याच पद्धतीने इथर सुद्धा सोल्युबल होतो, मात्र इथरमध्ये हायड्रोजन बॉन्डिंग नाही. मग तरी का तो सोल्युबल होतो, तरी तेवढी सोल्युबिलिटी त्याची का असते, तर इथर जो आहे, इथर हा हायड्रोजन बॉन्डिंग हा वॉटर सोबत दाखवतो. समजा हा इथरचा मोलेक्युल आहे आणि हा वॉटर मोलेक्युल आहे. तर ह्या हायड्रोजन सोबत हा ऑक्सिजन हायड्रोजन बॉन्डिंग दाखवेल. ड्यू टू दिस हायड्रोजन बॉन्डिंग ether also shows the higher solubility compared like alcohol. अल्कोहोल सारखंच इथर सुद्धा सोल्युबिलिटी हा दाखवेल. तर एक्झाम्पल बघूया आपण. जसं की सेम मोलेक्युलर मास असलेले आपण एक्झाम्पल बघूया. एन ब्युटिल अल्कोहोल. एन ब्युटिल अल्कोहोल म्हणजे CH3, CH2, CH2, CH2 and OH आणि डायइथिल इथर. सर्वांना माहिती आहे, सुरुवातीला आपण बघितलेलं आहे अल्कोहोल आणि इथर बोथ आर फंक्शनल आयसोमर टू इच अदर. दोघांचा मोलेक्युलर मास सेम आहे, दोघं एकमेकांचे फंक्शनल आयसोमर आहेत. तर या दोघांची जी सोल्युबिलिटी आहे ती जवळपास सारखी आहे. जसं की एन ब्युटिल अल्कोहोल याची 100 ग्रॅम ऑफ वॉटर सोबत 100 ग्रॅम ऑफ वॉटर सोबत सोल्युबिलिटी आहे 9 ग्रॅम. एन ब्युटिल अल्कोहोल बद्दल बोललो. आणि डायइथिल इथर याची आहे 7.5 किंवा 2 च्या बरोबर आहे. 7.5 ग्रॅम पर 100 ग्रॅम ऑफ वॉटर. म्हणजे जवळपास दोघांची सोल्युबिलिटी ही वॉटर सोबत ही सारखी आहे. तर अशा पद्धतीने आपण फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ इथर जेवढं आपल्या सिलेबसला दिलेले आहेत स्टेट बोर्डचा तेवढे पॉइंट आपण कव्हर केलेले आहेत. आता नेक्स्ट पार्ट आपण बघणार आहे केमिकल रिएक्शन्स, केमिकल प्रॉपर्टीज ऑफ इथर. केमिकल प्रॉपर्टीज ऑफ इथर. लॅबोरेटरी टेस्ट आपण सुरुवातीला बघणार आहेत. लॅबोरेटरी टेस्ट फॉर इथर्स. इथर्स आर न्यूट्रल कंपाऊंड इन ॲक्वियस मीडियम. ॲक्वियस मीडियम मध्ये इथर हा न्यूट्रल कंपाऊंड असतो. इथर्स डू नॉट रिएक्ट विथ बेस, cold dilute acid, reducing and oxidizing agent and active metals. Therefore, ethers dissolve in concentrated sulfuric acid due to formation of oxonium salt. Oxonium salt कसा तयार होतो तुम्ही इथे दाखवलेलं आहे. इथर कॉन्सन्ट्रेट सल्फ्युरिक ऍसिड, कोल्ड कॉन्सन्ट्रेट सल्फ्युरिक ऍसिड त्याच्यापासून ऑक्झोनियम सॉल्ट तयार होतो. ही रिएक्शन दिलेली आहे. आपण
नेक्स्ट रिएक्शन बघणार आहे, म्हणजे बी पार्ट बघणार आहे त्याच्यातला, तो म्हणजे रिएक्शन इन्व्हॉल्विंग अल्किल ग्रुप ऑफ इथर. रिएक्शन्स इन्व्हॉल्विंग अल्किल ग्रुप ऑफ इथर. तर त्याच्यात आपण फर्स्ट रिएक्शन स्टडी करणार आहे, ती म्हणजे फॉर्मेशन ऑफ peroxide. फॉर्मेशन ऑफ peroxide. इथे आपण एक्झाम्पल घेऊया. इथर्स कंबाईन विथ ॲटमॉस्फेरिक ऑक्सिजन टू लॉंग कॉन्टॅक्ट विथ एअर and it gives the peroxide. For example, diethyl ether contact with air, oxygen, long contact with air, it gives peroxide. याला peroxide ऑफ डायथिल इथर असं म्हणतात. All ethers which have been exposed to the atmospheric oxygen and gives the peroxide, and this peroxide is hazardous because they decompose violently or at a high temperature. हा हजार्डस कंपाऊंड आहे, म्हणजे विषारी आहे. तर अशा पद्धतीने peroxide हा इथर पासून ऑक्सिजनच्या संपर्कात आला तर peroxide मिळतो. सेकंड रिएक्शन आपण बघणार आहे याच्यातली, ती म्हणजे रिएक्शन इन्व्हॉल्विंग कार्बन ऑक्सिजन बॉन्ड. म्हणजे याच्यातला सी पार्ट, रिएक्शन इन्व्हॉल्विंग कार्बन ऑक्सिजन बॉन्ड्स. याच्यात फर्स्ट रिएक्शन दिलेली आहे, रिएक्शन विथ हॉट डायल्यूट सल्फ्युरिक ऍसिड. त्याला आपण हायड्रोलिसिस म्हणूया, ऍसिड हायड्रोलिसिस पण म्हणतात, हॉट डायल्यूट सल्फ्युरिक ऍसिड. इथर मी जनरल रिएक्शन लिहून देतोय. When ether is heated with dilute sulfuric acid, undergoes the hydrolysis to give alcohol or phenol. Respective compound आपण इथे जे घेणार आहे त्या पद्धतीने आपल्याला प्रॉडक्ट मिळेल. हायड्रोलिसिस होईल, ऍसिड हायड्रोलिसिस, त्यामुळे मी ते या पद्धतीने लिहितो. आणि आपल्याला मिळालेला आहे अल्कोहोल. जर इथे सिमेट्रिकल, जर आपण सिंपल इथर म्हणतो तो जर घेतला तर एकच सेम टाईपचा अल्कोहोल मिळेल. फॉर एक्झाम्पल CH3OCH3 म्हणजे डायमिथिल इथर घेतला, हाफ ब्रेक होईल, हायड्रोलिसिस होईल, म्हणजे मिळणारा प्रॉडक्ट CH3OH, मिथेनॉल मिळेल 2 टाइम्स. पण समजा आपण सिंपलच्या ऐवजी मिक्स इथर घेतला, इथर डिफरंट घेतला, तर अल्कोहोल जो आहे 2 डिफरंट अल्कोहोल मिळतील. म्हणून मी ते R-OH घेतो. तुम्ही इथे बघू शकता. समजा मी इथे मिक्स इथर घेतलेला आहे, C2H5 करून घेतला, तर मिथेनॉल तर मिळेलच, परत त्याच्यासोबत इथेनॉल सुद्धा मिळेल. तर अशा पद्धतीने
हॉट डायल्यूट सल्फ्युरिक ऍसिड सोबत रिएक्शन केली, ऍसिड हायड्रोलिसिस केलं तर आपल्याला अल्कोहोल प्रॉडक्ट मिळतात. सिमेट्रिकल इथर असेल, सुरुवातीला मी लिहिलं होतं, सिमेट्रिकल इथर असेल तर सेम अल्कोहोल 2 वेळेस मिळेल, आणि जर डिफरंट म्हणजे मिक्स इथर असेल तर 2 डिफरंट अल्कोहोल मिळते. याच्यात फिनॉल सुद्धा प्रॉडक्ट आपल्याला मिळू शकतो जर इथर हा अरोमॅटिक असेल तर, लाईक दिस. तर आपल्याला अल्कोहोलही मिळेल आणि फिनॉलही मिळेल. तर अशा पद्धतीने आपण हे जनरल रिएक्शन बघितलेले आहेत. याचे एक्झाम्पल तुम्ही तयार करू शकता. नेक्स्ट याच्यातली सेकंड रिएक्शन आपण बघणार आहे. सेकंड रिएक्शन बघणार आहे. सेकंड रिएक्शन विथ phosphorus pentachloride. Reaction with phosphorus pentachloride. Ethers react with phosphorus pentachloride. It gives alkyl chloride. आपल्याला प्रॉडक्ट मिळणार आहे अल्किल क्लोराइड. अँड अल्किल क्लोराइड इथे 2 अल्किल क्लोराइड मिळतील, कारण की 2 अल्किल ग्रुप आहेत. जर सिमेट्रिकल असेल तर 2 टाइम्स आपण अल्किल क्लोराइड लिहा. मिक्स इथर असेल तर 2 डिफरंट अल्किल क्लोराइड मिळतील, म्हणजे अल्किल ग्रुप चेंज होईल. म्हणून मी 2 वेळेस इथे लिहिलेला आहे. आणि बाय प्रॉडक्ट मिळेल POCl3, म्हणजे 2 क्लोरीन, आणि POCl3 मध्ये 3 क्लोरीन गेले. POCl3 हा बाय प्रॉडक्ट मिळेल. ही झाली रिएक्शन विथ फॉस्फरस पेंटाक्लोराइड. ही सेकंड रिएक्शन. थर्ड रिएक्शन आपण बघणार आहे. रिएक्शन विथ हॉट कॉन्सन्ट्रेट ऍसिड. Concentrate acid only. Alkyl ethers react with hot and concentrate HI or HBr. Concentrate HI or HBr. It gives the alcohol and alkyl halide. अल्कोहोल आणि अल्किल हलाइड असा हा प्रॉडक्ट मिळेल. ही रिएक्शन प्रेडिक्ट द प्रॉडक्ट सारख्या जे प्रश्न असतात बोर्ड एक्झाम मध्ये, त्या बोर्ड एक्झामचा प्रेडिक्ट द प्रॉडक्ट ह्या टाईपचे क्वेश्चन्स मध्ये असे क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात. आपण रिएक्शन बघूया. इथर रिएक्ट विथ HI. आता मी इथे HI किंवा HBr आहे, तर इथे X लिहितोय, तुम्ही I किंवा Br कन्सिडर करा. हायड्रोजन हलाइड. फक्त इथे HI आणि HBr चे आपण रिएक्शन स्टडी करतोय. तर प्रॉडक्ट मिळणार आहे, म्हणजे हा जो ग्रुप आहे हा निघून जाईल. एक मिनिट, सॉरी, आपल्याला अल्किल हलाइड मिळेल. मी याला थोडं उलट लिहितो. आपल्याला अल्किल हलाइड मिळेल आणि हा H या ओल सोबत लागेल, म्हणजे अल्कोहोल पण मिळेल. अल्किल हलाइड मिळाला आणि अल्कोहोल, असे 2 प्रॉडक्ट मिळणार आहेत. परत जर आपण त्याची रिएक्शन केली हायड्रोजन हलाइड सोबत, तर अल्किल हलाइड आणि वॉटर असं प्रॉडक्ट आपल्याला मिळेल. तर हे जनरल रिएक्शन होती.
तर अशा पद्धतीने रिएक्शन विथ हॉट कॉन्सन्ट्रेट ऍसिड म्हणजे HI आणि HBr ची रिएक्शन आपल्याला दिलेली आहे. त्याच्यात रिएक्टिव्हिटीची ऑर्डर जी आहे याच्यामध्ये ती ऑर्डर अशा पद्धतीने आहे की HI जो आहे हा हायली रिएक्टिव्ह आहे, नंतर HBr आहे आणि नंतर HCl आहे. म्हणून आपण HCl ची रिएक्शन बघितलेली नाही. केमिकल प्रॉपर्टीज ऑफ इथर याच्यातला जो डी पार्ट आहे तो म्हणजे इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन इन एरोमॅटिक इथर. इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन इन एरोमॅटिक इथर. तर याच्यातली फर्स्ट रिएक्शन आपण बघणार आहे ती म्हणजे हॅलोजिनेशन. इलेक्ट्रोफिलिक मध्ये रेझोनन्स कशा पद्धतीने होतं हे ऑलरेडी आपण बघितलेलं आहे, त्यामुळे मी रेझोनन्स हा पार्ट घेत नाही. डायरेक्टली रिएक्शन स्टडी करूया आपण. हॅलोजिनेशन. ऍनिझोल, आपण ऍनिझोल घेणार आहे. आता ऍनिझोल हा जो कंपाऊंड आहे हा एरोमॅटिक इथर आहे, लाईक दिस. बेंझिन रिंग, त्याला ऑक्सिजन, त्याला CH3. तर हा ऍनिझोल आहे, याला मिथॉक्सी बेंझिन पण म्हणतो आपण. ऍनिझोल रिएक्ट विथ ब्रोमीन, अंडरगोज द ब्रोमिनेशन इन ऍसिटिक ऍसिड. म्हणजे ब्रोमीन सोबत रिएक्शन करेल इन प्रेझेन्स ऑफ ऍसिटिक ऍसिड. Br2 acetic acid, it gives parabromoanizole and orthobromoanizole. 2 प्रॉडक्ट आपल्याला इथे मिळणार आहे. इथे आपल्याला टॉईस लिहावं लागेल कारण आपण इथे 2 प्रॉडक्ट दाखवणार आहे. मात्र याच्यातला जो एक प्रॉडक्ट असेल हा मेजर प्रॉडक्ट असेल कारण की त्याची पॉसिबिलिटी जास्त असेल, म्हणून तरी पण आपण इथे 2 टाइम्स लिहूया. प्रॉडक्ट मिळणार आहे पॅरा ब्रोमो ऍनिझोल अँड ऑर्थो ब्रोमो ऍनिझोल. याच्यातला जो पॅराब्रोमो ऍनिझोल आहे हा 90% मिळण्याचे चान्सेस आहेत आणि हा 10% मिळण्याचे चान्सेस आहेत. म्हणजे हा झाला मेजर प्रॉडक्ट आणि हा झाला मायनर प्रॉडक्ट. तर अशा पद्धतीने ही हॅलोजिनेशन रिएक्शन आहे. इथे 2 प्रॉडक्ट मिळत आहेत, एक पॅरा प्रोडक्ट आणि एक ऑर्थो प्रोडक्ट मिळतात. त्याच्यातला पॅरा प्रोडक्ट हा मेजर प्रोडक्ट आहे. नेक्स्ट जी रिएक्शन आहे याच्यातली ती इम्पॉर्टंट रिएक्शन आहे फ्रेडल क्राफ्ट रिएक्शन. पूर्ण 12th सायन्सच्या सिलेबसमध्ये फ्रेडल क्राफ्ट रिएक्शन साधारण 3 ते 4 वेळेस ही रिएक्शन येते. त्याच्यातला जो रिएक्टंट आहे तो चेंज होतो, मात्र रिएक्टंट म्हणजे त्याच्यासोबत जे रिएजंट आपण घेणार आहेत ते मात्र बदलत नाही. त्यामुळे ही रिएक्शन परत रिवाइज करून घ्या जेणेकरून आपण त्याला कायमस्वरूपी लक्षात ठेवू शकतो. फ्रेडल क्राफ्ट रिएक्शन. आता फ्रेडल क्राफ्ट रिएक्शन हा जो पार्ट आहे याच्यात फ्रेडल क्राफ्ट रिएक्शन मध्ये 2 टाईपचे रिएक्शन असतात. सुरुवातीला मी दोघांसाठी जो रिएक्टंट आहे तो मी कॉमन लिहितोय, तो म्हणजे ऍनिझोल. आता
पहिली जी रिएक्शन आहे ती आहे अल्किलेशन आणि दुसरी आहे असायलेशन. पहिली रिएक्शनचं नाव लिहिलं मी अल्किलेशन आणि सेकंड रिएक्शन आहे असायलेशन. आता याला अल्किलेशन आणि याला असायलेशन का म्हटलेलं आहे? वेन ॲनिझोल methoxybenzene react with मिथिल क्लोराइड. आता हा मिथिल क्लोराइड म्हणजे अल्किल क्लोराइड आहे म्हणून आणि अल्किलेशन होणार आहे म्हणजे हा अल्किल ग्रुप जो आहे हा तिथे सबस्टिट्यूशन होणार आहे म्हणून त्याला अल्किलेशन रिएक्शन म्हटलेलं आहे. इन प्रेझेन्स ऑफ अनहायड्रस AlCl3 अल्युमिनियम ट्रायक्लोराइड हा इथे कॅटलिस्ट म्हणून यूज होतो. अनहायड्रस म्हणजे विदाउट वॉटर. प्रॉडक्ट मिळणार आहे ॲनिझोल लिहा आणि हा जो CH3Cl आहे याच्यातला CH3 ग्रुप हा पॅरा पोझिशनला लागेल. परत दुसरा प्रॉडक्ट मिळेल तिथे ऑर्थो पोझिशनला CH3 ग्रुप. मग हा क्लोरीन जो आहे या ठिकाणी हायड्रोजन असतात. या हायड्रोजन सोबत हा क्लोरीन निघतो. बाय प्रॉडक्ट आपल्याला दाखवायचे असेल तर दाखवू शकतात पण आपण मेन प्रॉडक्ट इथे लिहिलेले आहेत आणि यांचे IUPAC नॉमेनक्लेचर पद्धतीने नॉमेनक्लेचर लिहून घ्या किंवा कॉमन नेमने लिहिला तरी चालेल. असायलेशन जी रिएक्शन आहे ती बघूया. असायलेशन मध्ये असाइल ग्रुप असतो CH3 C डबल बॉन्ड O Cl ऍसिटिल क्लोराइड. हा असाइल ग्रुप आहे. इन प्रेझेन्स ऑफ अनहायड्रस AlCl3 तो जिथे कॅटलिस्ट राहील. ज्या पद्धतीने क्लोरीन या रिएक्शन मध्ये निघाला मिथिल लागला त्याच पद्धतीने इथे फक्त असाइल ग्रुप हा जो ग्रुप आहे तो लागणार आहे. इथेही दोन प्रॉडक्ट मिळतील. एक ऑर्थो प्रॉडक्ट आणि एक पॅरा प्रॉडक्ट मिळेल. अशा पद्धतीने फ्रेडर-क्राफ्ट रिएक्शन ही आपण सॉल्व्ह केलेली आहे. फ्रेडर-क्राफ्ट रिएक्शन मध्ये फक्त लक्षात ठेवा अल्किलेशन असेल तर मिथिल क्लोराइड, असायलेशन असेल तर ऍसिटिल क्लोराइड. प्रॉडक्ट ऑर्थो आणि पॅरा प्रॉडक्ट मिळणार. कॅटलिस्ट अनहायड्रस अल्युमिनियम क्लोराइड दोघांमध्ये अल्किलेशन आणि असायलेशन मध्ये. आता नेक्स्ट अँड लास्ट रिएक्शन या पार्ट मधली ती म्हणजे नायट्रेशन रिएक्शन. ॲनिझोल नायट्रेशन रिएक्शन बघूया आपण. ॲनिझोल रिॲक्ट विथ नायट्रेटिंग मिक्सचर. आता नायट्रेटिंग मिक्सचर आपल्याला माहित आहे. नायट्रेटिंग मिक्सचर म्हणजे कॉन्सन्ट्रेट HNO3 अँड कॉन्सन्ट्रेट सल्फ्युरिक ऍसिड यांना नायट्रेटिंग मिक्सचर म्हणतो आपण. आता इथेही पॅरा आणि ऑर्थो प्रॉडक्ट मिळणार आहे. NO2 ग्रुप लागेल. नायट्रेटिंग मिक्सचर म्हणजे जो ॲनिझोल असेल याला ऑर्थो पोझिशनला NO2 परत ॲनिझोलला पॅरा पोझिशनला NO2 अशा पद्धतीने ऑर्थो आणि पॅरा प्रॉडक्ट आपल्याला मिळणार आहे नायट्रेशन रिएक्शन मध्ये. तर हे झाला इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशनच्या रिएक्शन्स. बरेचसे रिएक्शन आहेत पण सिलेबसला आपल्याला एवढेच रिएक्शन दिलेले आहेत. याच्या नंतर या चॅप्टर मध्ये लास्ट जो पार्ट आहे तो म्हणजे युजेस ऑफ अल्कोहोल, फिनॉल अँड इथर.
तर साधारण आपल्याला युजेस याचे माहित आहेत. त्यामध्ये अल्कोहोलचे युजेस, मिथिल अल्कोहोल इज यूज ॲज अ सॉल्वंट फॉर पेंट, व्हॅर्निशेस. इथिल ह्याच्याला मिथिल अल्कोहोल बद्दल. इथिल अल्कोहोल पण आपल्याला माहित आहे, हा इथिल अल्कोहोल हा अँटी फ्रीज एजंट म्हणून यूज करतात. जसं की आपल्याकडे 4 व्हीलर्समध्ये जे आपण पाणी टाकतो, 4 व्हीलर्सच्या इंजिनमध्ये आपण पाणी टाकतो, पण थंड प्रदेशांमध्ये पाण्याच्या ऐवजी इथिल अल्कोहोल टाकतात. कारण की जर तिथे पाणी टाकलं तर ते पाणी गोठून जातं. अशा वेळेस इथिल अल्कोहोल हे अँटी फ्रीज एजंट म्हणजे कुलिंग एजंट म्हणून तिथे हा इथिल अल्कोहोल यूज केला जातो. त्यात म्हणजे ऑटोमोबाईल सेक्शनमध्ये रॅडिएटर म्हणतो आपण, त्या रॅडिएटरमध्ये यूज केला जातो. बऱ्याच मुलांना नेमकं इंजिनमध्ये कुठे टाकतात हे समजत नाही, म्हणून मी तुम्हाला सांगितलं की ऑटोमोबाईल मधला जे रॅडिएटर असतं, रॅडिएटरमध्ये इथिल अल्कोहोल हा कुलिंग एजंट म्हणून यूज करतात. सोलवंट म्हणून यूज केला जातो. आता सध्या आपण सॅनिटायझरमध्ये इथिल अल्कोहोल यूज करतो. इथरचे युजेस आपल्याला माहित आहे. इथर्स हा जनरल अॅनास्थेटिक एजंट म्हणून, म्हणजे सर्जिकल ऑपरेशन्स मध्ये अॅनास्थेटिक एजंट म्हणून त्याला इथरला यूज करतात. डायइथिल इथर यूज ॲज अ सॉल्वंट फॉर ग्रिग्नार्ड रिएजंट बनवण्यासाठी किंवा फॅट, रॅक्स, ऑइल असे सबस्टन्स बनवण्यासाठी इथरचा वापर केला जातो. फिनॉल हा अँटीसेप्टिक प्रॉडक्ट बनवण्यासाठी, अँटीसेप्टिक जे डेटॉल वगैरे जे असतील यांच्यामध्ये फिनॉल हा कंपाऊंड यूज केला जातो. तर अशा पद्धतीने अल्कोहोल, फिनॉल आणि इथर यांचे युजेस आहेत. तर हे चॅप्टर अल्कोहोल, फिनॉल आणि इथर संपलेलं आहे. धन्यवाद.